रेंजची अडचण असल्यामुळे आपला आजच्या या सत्रातला पहिला खंड झाला. दोन भागांमध्ये आजचं सत्र बहुतेक होईल असं दिसतं. आपण उर्वरित काव्याचाही विचार करूया. रेंजच्या अडचणीमुळे मोबाईल नेटवर्क प्रॉब्लेममुळे बंद पडला होता, तो आता पुन्हा आपण चालू करूया. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतायत, करावे आणि मग सांगावे असं आपण या काव्याचा विचार करत होतो. त्यामध्ये लोकांचा स्वभाव, सामान्य लोकांचा स्वभाव पहिल्या कडव्यामध्ये सांगितला. सगळे लोक सांगायला तयार आहेत, उपदेश द्यायला सगळे तयार आहेत, पण कुठं काय अडचण आली तर काय केलं पाहिजे किंवा कुठं चुकू शकतं हे कुणी फारसं सांगत नाही. पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत की हा जो जाणकार श्रोता आहे, जो वक्ता आहे, या दुसऱ्या कडव्यात समर्थ म्हणतायत की दाटून सांगती वेडे आदरे हो अनादरे. ते बळेच सांगत राहतात. मग लोक ऐकोत की न ऐकोत, आदर मिळो का अनादर हो आपला, पण लोक मात्र सांगायचं सोडत नाहीत. तिसऱ्या चरणात समर्थ म्हणतात, मिथ्याच सांगती वार्ता नेटे पाटे बळाविती. ऐसे हे लोक सृष्टीचे प्रवाही पडिले पहा. या चराचरामध्ये, या सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत आणि ते अनेक प्रवाहांमध्ये असे पडलेले आहेत. मिथ्याच सांगती वार्ता. ज्यांनी मानवी जीवनाच्या परमध्येया परत जायच्या ऐवजी दुसऱ्याच गोष्टी त्यांना सांगायच्या आणि त्या लोकांना त्यामध्ये गुंतवून ठेवायचं, असं काम काही लोक करतात. समर्थ शेवटी म्हणतात, करंटे मिळाले सर्वे जो तो बुद्धीच सांगतो. सांगावे ते आपणाला आपणू करिता बरे. काय शब्द वापरला समर्थांनी? करंटे. करंटे मिळाले सर्वे. सगळे लोक करंटेच आहेत की जे आदर असला काय अनादर असला काय सांगत राहतात, स्वतः आचरणात काही आणत नाहीत. करंटे मिळाले सर्वे जो तो बुद्धीच सांगतो. दुसऱ्याला उपदेश करायला हा पुढे. सांगावे ते आपणाला आपणू करिता बरे. म्हणून समर्थांनी सगळी कार्य आपण केली. कल्याण स्वामींना लेखन करायला शिकवलं. आपला कित्ता समर्थांनी कल्याण स्वामींना दिलेला आहे. स्वामींचा अवघा काव्य समुद्र कल्याण लिहित असे. ते करून दाखवावं. हे असं केलं पाहिजे, असं बोललं पाहिजे, असं चाललं पाहिजे, कसं राजकारण केलं पाहिजे, कसं समाजकारण केलं पाहिजे, हे अगोदर केलं आणि मग शिष्यांकडून करवून घेतलं. आपण करावे करवावे, लोकांकरवी करवावे. पत्रद्वारा दासबोध या उपक्रमाचं हे घोषवाक्य आहे. क्रिया करून करवावी. आपण केली पाहिजे आणि ती करवून घेता आली पाहिजे. याचा दुसरा अर्थ काय? करावे आणि मग सांगावे. पत्रद्वारा दासबोध अभ्यास या उपक्रमाचे संयोजक परमपूजनीय आप्पा केळकर, द्वावा केळकर यांनी या उपक्रमाला दिलेलं हे घोषवाक्य आहे. क्रिया करून करवावी बहुतान करवी. आपण अगोदर केलं पाहिजे, त्यातलं जाणकार झालं पाहिजे आणि मग ते इतरांना सांगितलं पाहिजे. त्याचं जर कुठं अडत असेल तर पटकन आपण पुढे होऊन ते करून दिलं पाहिजे त्याला.
तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे हे मला केवळ सांगत नाहीये, हे सगळं यांना माहिती आहे. पुढचं एक छोटं काव्य असंच आहे, 3 ओव्यांचं. सर्वांना राजी राखावे. जे लोक जमलेले आहेत, जो लोकसमुदाय जमलेला आहे, लोकसंघटन केलेलं आहे, त्या सगळ्याचा एक बंच तयार केला पाहिजे. सर्वांना राजी राखता आलं पाहिजे. लोक हे राखता राजी, सर्व राजच होत असे. समर्थ म्हणतायत लोकांना राजी राखणं, लोकांना आपलंसं करणं म्हणजे काय? सर्व हे राजच होत असे. राजासारखं वागता येतं म्हणजे मनासारखं होतं. लोक हे राखता राजी, सर्व राजच होत असे. अंतरे चुकता तेथे, सर्व भाजीच होत असे. भाजी एका अर्थाने हा एकश्चित पदार्थ आहे, त्याला काही किंमत नाहीये. आता किंमत आहे. आता भाजी पिकवायची, शेती कमी आहे, त्याला अनेक रसायनं वापरायची. अगोदर कुणी कुणाला शेजारी पाजाऱ्यांना जर शेतातून आणलेली भाजी दिली, उसळ दिली, कुणी काही मागत होतं का त्याच्या बदल्यात? कितीतरी वस्तू अशा शेतातल्या होत्या, किती लोक अशी सहजासहजी वाटत राहायची, त्याला तशी काही किंमत नव्हती. म्हणून या ठिकाणी भाजी असा शब्द आलेला आहे. लोक हे राखता राजी, सर्व राजच होत असे. मनासारखं होईल सगळं. अंतरे चुकता तेथे. तुम्हाला जर लोकांचं अंतःकरण राखता नाही आलं, अंतरे चुकता तेथे, सर्व भाजीच होत असे. जन हे ओळतू जेथे. लोक कुठे ओळतात, कुठे मागे लागतात? जन हे ओळतू जेथे, अंतरात्माची ओळला. आपल्याला आठवत असेल, पहिल्या दिवशी मी असं म्हणालो होतो की नानासाहेब देव, समर्थ हृदय शंकर श्रीकृष्ण देव यांनी समर्थांचा लोकसंग्रह म्हणजे अंतरात्म्याची उपासना अशी एका वाक्यात व्याख्या केलेली आहे. लोकसंग्रह शब्दाची काय व्यापक अर्थ आहे. या ठिकाणी समर्थ म्हणतायत, जन हे ओळतू जेथे, अंतरात्माची ओळला. जन हे खवळले जेथे, अंतरात्माची खवळला. लोकांना उद्वेग आणून, लोकांना चिडचिड करून आपलं काही भलं होणार नाही. लोकांचं अंतःकरण राखलं पाहिजे, मन राखलं पाहिजे. प्रसंगे वर्तता आले, यथा तथ्यची सूचिले. अनेक प्रसंग आपल्या समोर येतात, पण तिथं आपण यथातथ्य वागलं पाहिजे. एकाच देखो न सक्ती, एकाची पाठी राखीती, असं करून नाही चालणार. मनुष्य राखिले राजी, तो प्राणी शहाणा बरे. ज्यांनी मनुष्यांना राखलं, ज्यांनी जनसमुदाय आपलं अंतःकरण त्यांचं राखलं, ज्याला हे जमतं, समर्थ असं म्हणतात की तो प्राणी शहाणा आहे. आपल्याला जर समर्थांचं शहाणा आहेस बरा असं म्हणून घ्यायचं असेल तर आपल्याला हे एवढं मात्र नक्की करावं लागेल. बाकीचं काही नाही केलं तरी चालेल, पण लोक सांभाळता आली पाहिजेत. आपली दासबोध अभ्यास मंडळ आहेत, आपलं जी काही वेगवेगळे ग्रुप आहेत, व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, अहो किती ग्रुप आहेत. त्या ॲडमिनला सगळ्यांचं मन राखावं लागतं का नाही? कोणी काहीतरी नको टाकू म्हणलं तरी टाकतं, मग त्याला वैयक्तिक सूचना द्यावी लागते. अरे बाबा किती वेळा मी तुला विनंती केली, पुन्हा तुम्ही त्या पोस्ट टाकता. आता हे त्याला तुम्ही फटकारून बोलू शकता वैयक्तिक व्हॉट्सअपवर, त्याच्या तुम्ही जर त्या ग्रुपवर टाकलं तर तो चिडतो. समर्थ याला अंतःकरण राखणे असं म्हणतात. पुढे एक काव्य, लोकसंग्रह करताना अजून काय केलं पाहिजे. आता खरं तर लोकसंग्रहासाठी आपण 10 काव्य घेतलेली आहेत. ह्याच्यापेक्षा अन्य काव्य सुद्धा असू शकतात, नाही अशातला भाग नाही. किंवा काही काव्यातले काही कडवे येऊ शकतात या चॅप्टरसाठी. मी काही सगळा धांडोळा घेतलाय अशातला भाग नाही, पण त्यातल्या त्यात जी काही काव्य मला वाटली, योग्य वाटली, जास्त प्रसंगयोचित वाटली, ती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. सर्वत्र लोक शोधावे,
बोधावे भक्तीच्या गुणे, राहावे दुर्बळाचे थे, देवाल्ये का नदी तीरी. कुठं राहिलं पाहिजे लोकसंघटकांनी? राहावे दुर्बळाचे थे, दुर्बळाच्या इथे. समर्थवरती सुनील दादा चिंचोळकर एकदा नांदेडला आले होते आणि ते माझ्याकडे राहिले होते. आम्ही बाबूजी कोठारी, कमल कोठारी आदरणीय, त्यांनी खूप आग्रहाने बोलावलं म्हणून मी सुनील दादांना घेऊन गेलो. गेट पासून त्यांची जी कोठी होती, बंगला होता, तिथपर्यंत जायला आम्हाला 2 ते 3 मिनिटं लागली. सगळीकडे गार्डन, अनेक प्रकारची फुलं झाडं, वेली. कितीतरी आम्ही 2, 3, 4 मिनिटं चालत राहिलो. मग तो बंगला आला. बंगला सुद्धा प्रशस्त, नोकर चाकर सगळी संपन्न अवस्था. त्यांचा एक मुलगा पॉंडिचेरीला योगी अरविंदांच्या मठामध्ये संन्यास घेऊन आहे. मुलगा नव्हे, नातू, त्यांचा एक नातू. ते काही वेळा पॉंडिचेरीला जाऊन राहतात. आता त्यांचं वय बरंच झालेलं आहे. आता 90च्या घरात आहेत ते. मी त्यांच्याकडे सुनील दादांना घेऊन गेलो आणि सुनील दादांना त्यांनी आग्रह केला की माझ्याकडे या ना म्हणले राहायला. तर खरं तर ही ओवी वाचल्यानंतर मला सुनील दादांची तो प्रसंग आठवला. सुनील दादा म्हणाले, नाही मी पुन्हा कधी येईन ना तेव्हा तुमच्याकडे येतो. खरं तर 5-6 दिवस सुनील दादा माझ्याकडे राहिले. एवढा आग्रह त्यांनी केला. माझं घर सोडून ते सहज मला म्हणू शकले असते, मला सोड त्यांच्याकडे, मी 2 दिवस त्यांच्याकडे राहतो, त्यांचं पण मन राखता येईल. सरळ आहे ना हे. पण सुनील दादा नाही गेले तिकडे. राहावे दुर्बळाचे थे. माझ्यासारख्या दुर्बळाकडे समर्थ सुनील दादा राहिले. हे माझं मोठेपण आहे. माझं म्हणण्यापेक्षा सुनील दादांच्या मनाचं हे थोरपण आहे. बाबूजी, कमल बाबूजी त्यांच्या बंगल्यात, प्रशस्त मोठ्या बंगल्यामध्ये या म्हणून त्यांना आग्रह करत होते, पण सुनील दादा गेले नाहीत. सर्वत्र लोक शोधावे, बोधावे भक्तीच्या गुणे, राहावे दुर्बळाचे थे, देवाल्ये का नदी तीरी. अहो, घर नाही मिळालं तर लोक संघटकांनी एखाद्या देवळात सुद्धा मुक्काम करायला हरकत नाही. नदीच्या तीरावर राहावं, पण लोक संग्रह करत राहिलं पाहिजे. पर्वती उदकापासी सन्निधची एकीकडे, फार एकांत सेवावा अभ्यास नित्य नूतनो. एकांत सेवन केला पाहिजे, अभ्यास करत राहिला पाहिजे. लोकसंघटन करायचंय ना, मग तुम्हाला अनेक विद्यांचा, अनेक विषयांचा अभ्यास असला पाहिजे. सहावी शीत उष्णादी, पहावी रम्यसी स्थळे, करावे आपण ते कष्ट, बांधावी ते हळूहळू. आपण ज्यांच्याकडे राहू त्यांच्या घरातली काही कामं, त्यांना काही मदत होईल का पाहावं. सुनील दादा चिंचोळकर माझ्याकडे जेव्हा होते तेव्हा चहाचा कप दिलेला त्यांनी स्वतः चहाचा कप बशी लगेच धुवून ठेवायची. हे काही कष्ट आहेत का? पण ज्यांच्या इथे आपण राहू त्याला वाटलं पाहिजे की अरे हा आपल्या घरातला एक परिवारातला माणूस आहे, सदस्य आहे, त्याचं बर्डन मला काहीही नाहीये. ओळखी कराव्या दाटा, एके ठाई स्थिरो नये, वाद विवाद तो खोटा, दाटावा मद मत्सर आहे. अनेक लोकांच्या ओळखी केल्या पाहिजेत. अनेक लोकांकडे जात असताना, त्यांना वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान देत असताना त्यांच्याशी सख्य निर्माण झालं पाहिजे. अधूनमधून त्यांना आपण पत्रव्यवहार केला पाहिजे, त्यांच्याशी संपर्क केला पाहिजे, तर ओळखी होतील. अधूनमधून त्यांना फोनद्वारे, पत्राद्वारे त्यांच्याशी संपर्क केला पाहिजे. कसं चाललंय, एखाद्याची आपल्याला घरी तब्येत ठीक नाही असं वाटलं, माहिती असेल तर आपण 6 महिन्यातून 4 महिन्यातून एखादा मेसेज टाकायला काय हरकत आहे. आता तुमच्या यजमानांची तब्येत कशी आहे, तुमच्या नातवाची तब्येत कशी आहे, विचारायला काय हरकत आहे. समर्थ पुढे म्हणतात, उद्धट बोलणे खोटे, बोलावी मृद उत्तरे, नेटके पाहिजे दीक्षा,
रक्षावी भक्ती आदरे. किती सांगून ठेवलंय. संवाद वेवाद होता, वेवादे युद्ध होत असे, म्हणून लोक सोडावे अरण्य धरिता बरे. वाद विवाद नको, कारण त्या वादातून युद्ध सुद्धा उभा राहतं, हाणामारी होऊ शकते. समर्थ म्हणतायत म्हणून असे लोक सोडावे. त्यांच्यासोबत राहून काय करायचे. म्हणून लोक सोडावे अरण्य धरिता बरे. निघून जावं. संगत त्यागे सुखी व्हावे, वाचावे बहुता परी. प्रत्ययो पाहता पोटी साधकू सिद्ध होत असे. लोकसंग्रहाची साधना करणारा तो सिद्ध पुरुष होऊ शकतो, हे जर पथ्य सांभाळलं तर. एक 3 ओव्यांचं 3 कडव्यांचं एक काव्य आहे, ते आपण पाहूया. आणि लोकसंग्रह हा जो चॅप्टर आपण दुसरा पाहत होतो त्याला या ठिकाणी पूर्णविराम देऊया. 3 ओव्यांचं 3 कडव्यांचं हे काव्य. समुदाय करावा, ऋणानुबंधे भेटी होईल, परस्परे समाचार कळेल, सहज वर्तमान निवळेल ते प्रसंगी. काय म्हणताय समर्थ. ऋणानुबंधे भेटी होईल, काहीतरी निमित्ताने आपली कुणाची भेट होईल, त्याच्याशी संपर्क होईल, ओळख पाळख होईल. परस्परे समाचार कळेल. काही वेळा कुणीतरी सांगेल की अहो त्यांचं काम फार चांगलं आहे, तुमच्यासाठी एक चांगला सच्चा कार्यकर्ता मिळेल, त्यांचा अभ्यास मोठा आहे, तुम्हाला एक चांगला प्रवचनकार मिळेल, त्यांचं लिखाण चांगलं आहे, त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत, तुम्ही त्यांना एखाद्या प्रवचनाला बोलवा, तुमच्या श्रोत्यांना तुमच्या अभ्यासार्थींना ते मंत्रमुग्ध करतील, त्याला एक अभ्यासाची नवी दृष्टी देतील, नवी दिशा देतील. परस्परे कुणीतरी सांगेल, आपण त्याच्याशी संपर्क केला पाहिजे. सहज वर्तमान निवळेल ते प्रसंगी. काही समुदाव करणे, ये विषयी आलस्य न धरणे. समुदाव करायचा आहे, लोकसंघटन करायचंय, यासाठी आळस करू नका. ये विषयी आलस्य न करणे, वेळ दौडू नका, आळस करू नका. आलस्य करिता उदंड उणे दिसेल परमार्थी. तुम्ही जर आळस कराल तर परमार्थाला तुमच्या उणे पण येईल. अरे हे तर सांगत होते, समर्थ संप्रदायाचा मी अभ्यास करतो, यांनी तर पुन्हा आमच्याकडे ढुंकून बघितलं नाही. समर्थांनी लोकसंघटन किती केलं आणि यांना आमची मनं राखता आली नाहीत, आम्हाला यांनी पुन्हा विचारलं सुद्धा नाही. माझ्यावर एवढा मोठा प्रसंग गुदरला आणि यांनी साधी चौकशी सुद्धा केली नाही आमची. असं वाटेल का नाही. माझ्या वैयक्तिकपणाला, माझ्या वैयक्तिक मोठेपणाला काय बाधा येईल याचा विचार नाहीये. मी ज्या संप्रदायाचा पाईक म्हणून सांगतो, त्या संप्रदायाला, त्या चळवळीला उणे पण येईल माझ्यामुळे, म्हणून असं करू नका. आपणाहून जो धिंग त्यासी करू नये प्रसंग. आपणाधीन जो प्रसंग तोच करावा. काही लोक असतात, दीड शहाणे असतात, आपण त्यांना काही सांगायला गेलो की ते दुसरंच आपल्याला शिकवत राहतात. आपलं ऐकून घेण्याची तयारीच नसते, त्यांचंच गाराणं ते आपल्याला सांगतात. समर्थ म्हणतात आपणाहून जो धिंग, आपल्या पठडीत न बसणारा, आपल्या फ्रेममध्ये न बसणारा, आपला समविचारी नसलेला, अशा माणसाशी संग करू नये. त्याला आपलं काही सांगून आपलं वेळ, आपलं आयुष्य वाया घालवू नये. आपणाधीन जो प्रसंग तोच करावा. जो आपल्या विचाराशी सहमत आहे, आपल्या अधीन राहण्यासाठी तयार आहे, तुम्ही म्हणाल तसं मी करतो असं जो म्हणेल त्याच्यासोबत प्रसंग करावा. त्याला जनसमुदायामध्ये, आपल्या चळवळीमध्ये ओढून घ्यावं आणि असा उदंड जनसमुदाय करावा. आपली दासबोध अभ्यास मंडळ वाढवावीत, आपला अभ्यास गट वाढवावा. अनेक लोक अनेक प्रकारे हे काम करत आहेत.
शैलेश करंदीकर म्हणून आहेत साताऱ्यात. अनवट वाटा समर्थांच्या घडीच्या, समर्थ घडीच्या, असा एक ते उपक्रम चालवतात. ते स्वतः इंजिनियर आहेत. त्यांचा माझा परिचय झाला, 1-2 वर्षाखालची गोष्ट आहे. ते मला म्हणाले की समर्थ ज्या ज्या ठिकाणी गेले, जेवढ्या घडी समर्थांच्या त्यांच्या साहित्यात, वाङ्मयामध्ये आहेत, त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त घडी. मी म्हणलं निम्म्यापेक्षा म्हणजे किती? माझ्या माहितीप्रमाणे एक 10-12 घडींची नावं मला माहिती आहेत. मी म्हणतो की 20-22 वर्षापासून मी समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतोय, मला फक्त एक 10-15 घडींची नावं माहिती आहेत. मी म्हणलं निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे किती? ते म्हणाले जवळपास 50 घडींना मी जाऊन आलेलो. मी उडालोच अक्षरशः. समर्थ ज्या ज्या ठिकाणी राहिले त्या 50 पेक्षा जास्त घडींमध्ये इंजिनियर शैलेंद्र करंदीकर जाऊन आलेले आहेत. आत्ता काही महिन्यांपासून अनवट वाटा समर्थांच्या असा एक त्यांनी या लॉकडाऊनमध्ये ग्रुप तयार केला आणि ते असं त्यातून आवाहन करतायत की तुमचा जर एक ग्रुप असेल 10-12 जणांचा, 5 जणांचा, 8 जणांचा, 15 जणांचा, 20 जणांचा, तर मी तुम्हाला समर्थांच्या अशा अनेक घडी मी तुम्हाला दाखवतो. ते मला म्हणाले की काही ठिकाणी आपल्याला मोटरसायकलवर जावं लागेल, काही ठिकाणी पायी जावं लागेल, काही ठिकाणापर्यंत गाडी जाईल, 4 व्हीलर. मी त्यांना म्हणालोय की मी एकदा 2-4 दिवसासाठी साताऱ्यात येतो आणि तुमच्यासोबत मी या सगळ्या जेवढ्या होतील तेवढ्या आपण घडी वगैरे पाहूया. अनवट वाटा समर्थांच्या वाङ्मयातील अनवट वाटा आपण सध्या अभ्यास करतो आहोत. त्यामध्ये सध्या आपण उपदेशपर कवितांचं चिंतन करतो आहोत. उद्या दुपारी 3 ते 4 या सत्रामध्ये आपण समर्थ रामदासांच्या प्रयत्नवाद यावर उपदेशपर काही काव्य जे सांगितलेलं आहे त्याचा विचार आपण उद्या दुपारी करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.